वादळ बोलाचे सम्राट राजा रत्नासूर याचा सेनापती म्हणून मी वावरतोय. महाराजांनी अचाट पराक्रम गाजविले, पण त्या कपटी देवतांनी वेळोवेळी कपटाचे आचरण करून आमच्या पूर्वजांचा घात केला. त्याला सर्वस्वी जबाबदार ते मृत्यूलोकातले ब्राह्मण ऋषीमुनी यज्ञया होम हवन करून देवतांची शक्ती वाढवतात. म्हणूनच आमच्यासारख्या देवतांना अपयश येते. म्हणूनच रत्नासूर महाराजांनी मला ही कामगिरी दिली की ब्राह्मण ऋषीमुनी यांचे होम हवन बंद कर. या एका नंदी त्यांना ठार मार. शिल्लक आहे त्यांना मारण्याची कारण नव्हती. आणि माझ्या मार्गात अडवा का आलास? बरेच दिवस झाले इकडे आलो नाही. पण तू निघालास कुठे आणि या आनंदी आनंद कशासाठी? निघाला ऋषीमुनींचा घात करण्यासाठी. एकेकाला ठार मारणार. शिव महादेवांची भक्ती करून मला अमृताचं वरदान प्राप्त झालेलं आहे. ते काय असं डोळ्यात जाऊ देऊ? मला मृत्यू नाही. माझ्या मरणाची वाट पाहतोय. मी अजर आणि अमर आहे. तसे नव्हे, जो जन्माला आला तो मारणारच. अगदी तू सुद्धा. ते जाऊ दे. ब्राह्मण ऋषीमुनींना मारायला निघालास. किती काळ ठार मारलं, पण जोपर्यंत मांडव ऋषी अस्तित्वात आहे तोपर्यंत तुम्ही त्याचे अयशस्वी. मांडव ऋषी निघाला आणि मांडव ऋषीचा बघतो. या नाट्याला तुझ्या कृपेने मी आरंभ केला आहे. याचा शेवट गोड होऊ दे हीच माझी प्रार्थना तुझ्याकडे.
ओम नमः शिवाय हे कैलासनाथा गौरी हरा गणवान हरा पिनाकपाणी डमरूधरा तुला या मांडव्य ऋषीचे कोटी कोटी शरण आल्या पहाटे उठून सचेत स्नान करून तुझी आराधना करण्यासाठी या शांत ठिकाणी माझी पावले वळली तुझी आराधना करावी यातच आनंद मांडव ऋषींच्या शोधात मी फिरतो. म्हणजे कुठून कुठे सापडले नाही. कुठून तरी ओम नमः शिवाय हा मंत्रघोष माझ्या कानावर येतोय. कुणीतरी माझ्या देवाची भक्ती करतो. हे कुणीतरी आपण कोण? मांडव्य ऋषी आपण कोण याच्या कशासाठी आलात काय? मांडव्या? तूच तर होय. आता रे खेळल्या नळदमा पुन्हा स्वर्गावर मी इथं आलोय. देवाची भक्ती बंद कर आणि रत्नासूर महाराज याची भक्ती सुरू कर. असा हा रत्नासुराचा सेनापती देवी लाक्याचा आदेश देतो. याचं हो म्हणायला तयार. ते कदापि शक्य नाही असे किती रत्नाच्या हलवणी केले तिचे तुमची काय कर देव गाडी त्याला कोण मारी शंभू महादेवाच्या भक्तीत खंड पडणार नाही देव प्रसंगी प्राण गेले तरी चालतील हे गोसावड्या, तुला जर एवढ्याच जर मृत्यूचे डोळे लागले असतील तर माझा नाही इलाज. हो म्हणायला तयार. देवी लागतात तू पण माझ्यासारखा शिवभक्त आणि तुम्हाला शिवभक्ती करण्यापासून अडवतोय म्हणजे तुम्ही सर्व दानव भक्तीत धिक्कार होतो तुझ्या आमच्या दानव कुळाचा हे म्हाताऱ्या, कुणाचा अधिकार करतो? तुला म्हातारचे लागले म्हणून असं बघतोस? वेड्या, मग तुला यमसदनालयात पाठवतो. हो म्हणायला तयार. देवाच्या दरबारात याचा न्याय होईल अरे कोणता तो देव? तो शिवशंकर. आता हा तुमचा देव देवी लंकेसूर आणि रत्नासूर. कैलासनाथा माझ्या असा काय अपराध घडला की तुझ्या शिवभक्तीत मला वेळोवेळी व्यत्यय येत आहे देवी लाक्षासुराने उन्माद मारला आहे शंभू महादेवाची भक्ती करून मी तुम्हाला प्रसन्न करून घेतले तुम्ही दिलेल्या मार्गाने मी जात आहे खरा
पण आईचे अजून काही दर्शन मला होत नाही. माझ्या घरी असं काय अपराध घडला? कोण? नारद महर्षी. नमो नमः, नमो नमः. काय झालं? नारदा, तू सर्वज्ञानी आहेस आणि तू मला विचारतोस काय झालं? तर मग ऐक, देवी लाक्यासूर उन्माद झाला आहे. तो सर्वांना छळत आहे. माझ्या शिवभक्तीत आणि होमवनात वेळोवेळी व्यत्यय आणत आहे. शंभू महादेवाने सांगितल्याप्रमाणे त्याचा शेवट हा आदिमायेकरवी होणार आहे. पण आईचं अजून काही दर्शन होत नाही. माता, तुम्ही ज्ञानी आहात. देव हे भक्तीचे भुकेले आहे. आधी माया पार्वती तुमची कसोटी घेत आहे. चला आपण दोघे मिळून आईची आराधना करूया आणि आईला प्रसन्न करून घेऊया. माय भवानी तुझे करो, माय भवानी, माय भवानी, माय भवानी तुझे करू, तुझी तुझी आहे सेवा, आवडून गेला सेवा, आवडून गेला सेवा, माझा दावा का म्हणून केला असा मोठा प्रसंग निर्माण झाला. आई किती का वाट पाहायला लावली. धन्य धन्य झालं तुमच्या दर्शनाने. आई फार मोठे संकट आले आहे. तूच या संकटातून मार्ग काढू शकते. शंभू महादेवाने सांगितल्याप्रमाणे तूच या संकटातून सुटका करू शकते. फार वाटतं काय झालं? कोणी संकट निर्माण केलं? हे आदिमाये, रत्नासुराचा सेनापती देवी लाक्यासूर उत्पन्न झाला असून सर्वांना विश्वासभक्तीमध्ये दूर नेते. जे ऐकले तेच वाटले आणि ज्यांनी पांडव ऋषीसारख्या प्रतिकार केला त्यांना त्यांना त्रास बळी पाडावा लागले. काय म्हणतोस नारदा? हे राक्षसाचे एवढी विचार माझ्या सर्वोच्चांना छळ केला असो अजूनही साम्राज्य प्रस्थापित करण्याचा हा त्याचा मनोदय ते आणून काढणार. अष्टभुजारूप धारण करणार आणि अष्टशस्त्र घेऊन हे राक्षसाचा शेवट करणार. तेव्हाच देवीची माता म्हणून जगात निघाले ते. नारदा, का बरं अडकतो? आई, तू विश्वजननी आहेस. देवी लाक्यासूर हा पर्याय तुझा कोण का? वा नागडा, फार मार्मिक प्रश्न विचारला. मी विश्वजननी विश्वमाता असल्यामुळे देवी राक्षसूर पर्याय माझाच पुत्र आहे. आई, आपण जर चांगलं वाईट केलं तरी प्रत्येक आईला ते प्रिय असतं. मग पुत्राचा कार एका आईने केला तर तो तुझ्या प्रियाला कळत नाही का? होय नारदा, तुझं बोलणं अगदी रास्ताच आहे. माझ्या मित्राला तो खरंच आहे. पण आई, अखिल विश्वाचं कान एका मुलासाठी अखिल विश्व संकटात म्हणजे काही भरणार नाही. काय मांडव्य असं अनुभव होऊ नको. देवीची निदा अगाध आहे. नारदा, यावर मार्ग काय? तुझं मांडर तुझ्याचकडे आहे. तू त्याचा मार्ग काय? ठीक आहे आई. नारायण नारायण नारायण. आई, उत्तम मार्ग आहे. मग नारदा सांग लवकर, कोणता मार्ग आहे? आई, तुझे कैक मानसपुत्र आहे. त्यातला कान भरावाला हात दे आणि त्याच्या कर्मी हे कार्य पूर्ण करून घे. होय नारदा, तो काळाचाही महाकाळ म्हणजेच तो काळ भैरव. कोण रे काळ भैरवा? दक्षिणासुराचा सेनापती देवी राक्षसूर मातला आहे. त्याने असंख्य शिवभक्तांना छळ केला असून यज्ञ होणारी कार्य बंद पाडली आहे. त्याचा शेवट तुला करायचा आहे.
माझा आज्ञा आहे तुला चला त्याचा शेवट माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. काय करावा हे विश्व कार्य आहे. यात तुझे सहकार्य अमूल्य आहे. म्हणूनच ही जबाबदारी तुझ्याकडे सुपूर्द केली आहे. महाराज मावशी, मी सुद्धा देवतांचीच कन्या आहे. देवी रक्तासुराचा शेवट व्हायला हवा. कर्तव्य परिपूर्ण करेल यात मात्र ती मात्र शंकाच नाही. हो आई, पण त्यालाही तुझ्या मदतीची आवश्यकता भासू शकते. यासाठी तुला त्याच्या अवतीभोवती अदृश्यपणे अवतीभोवती राहावं लागेल. ठीक आहे काका, निघाले मी. देवलोक व मृत्यूलोकावर विजय संपादन करून रत्नासूर महाराजांची सत्ता या अखिल विश्वावर स्थापन करण्याचं परम कर्तव्य माझ्या कर्मी घडलं त्याचा मला विशेष आनंद वाटतो. पण हा निर्देश म्हणणार आहे. तुझ्या समोरच उभा आहे. शिवपार्वती पुत्र हा काळ भैरव कथका म्हणून त्या उपस्थित आहे. हा अहंकार सोड आणि शिवपार्वतीला चरण लाव. चुका तुझे मरण त्यापेक्षा और मृत्यूला तयार. माझा मृत्यू तुझ्या करवी, माझा मृत्यू तुझ्या करवी. अरे मी अमर आहे. माझा तू काही वाकडा करू शकत नाही. उलट तुझा मृत्यू मीच आहे. हो विकायला तयार. शेवट जवळच आला आहे. अजूनही संधी देते सोड अहंकार. अगं तू तर एक स्त्री आणि मला उपदेश करतेस. मी अमर आहे. माझं तुम्ही काही वाकडं करू शकत नाही. उलट तुम्हा सर्वांचा कट मीच आहे. हो विकायला तयार. वरती आहे. कोणत्यातरी देवाची शक्ती देते संरक्षण करते आहे. आपल्याला तिथेच काम केलं पाहिजे. देवी माझा शेवट करण्यासाठी आले होते. माझा शेवट करण्यासाठी
मागे लागले. हो नाही काय करावा देवी लाटासुराचा शेवट झाला का होय, त्याचे हात नाही जाणतात. तो वरती असल्यामुळे त्याचा शेवट होऊन दिसतात. त्याच्या भूमीवर पडलेल्या रक्तामुळे अनेक देवी राक्षसूर निर्माण होत आहे. अरे बापरे, हा काय गणित प्रकार म्हणजे ज्यांचे परिणाम नाही. आता तूच काय तो मार्ग दाखव आई देवी लाटासुर हा शंकराचा भक्त असल्यामुळे असे घडले रक्ताच्या थेंबावर सूर्यकिरण पडतात अनेक देवी लाटासुर निर्माण होत आहेत कारण त्याला दिवसात मृत्यू नाही म्हणूनच आई शंकराचा खेळतो लोक वृत्ताच्या वेळात तिला हात घालून तिच्याबरोबर युद्ध करायचा असे बोलणार होता. त्याचे रक्तभूमीने न पडून पाचार करायचा मग त्याचा शेवट निश्चित ठीक आहे काका, पण हा काय प्रकार? अगं पार्वती, इथे लपून बसलीस? तुम्ही सर्वजण इथे आहात पण माझं काही वगैरे करू शकत नाही.